हॅलो हॅलो आई. मंजिरी, इतक्या दिवसांनी आठवण झाली होय? कशी आहेस बाळा? काय करतेस? कालच मी बाबांना म्हणत होते आपण मंजिरीला हॅलो आई, अगं ऐक ना. काय झालं बाळा? तुझा आवाज असा का येतोय? आई, काही प्रॉब्लेम आहे का? आई अगं यांनी तो कोट अजूनही तसाच ठेवलाय. कोट? त्याचं काय? आई अगं, कोट म्हणजे तो कोट ज्यावर चिखलाचे डाग आहेत, तो त्यांनी अजूनही जपून ठेवलाय कपाटात आणि ते डाग कधीच साफ पण करायचे नाही असं सांगितलंय. अरे देवा, मग आता? आई मी काय करू आता? मला खूप भीती वाटते. आई, त्यांना त्यांचा झालेला अपमान विसरायचा नाहीये. मी काय करू? मला खूप भीती वाटते. त्यांनी तुला ओळखलं का? नाही, अजून ओळखलं वगैरे नाही, पण उद्या जर त्यांना कळलं तर काय करू मी? मंजिरी, आई मी त्यांना सांगू का ग सगळं? हे बघ, तू मला वचन दिलं होतं सांगायचं नाही म्हणून तुला विचारते. नाही, चुकूनही सांगू नकोस. हे आई अगं, हे बघ, या सगळ्याचं ओझं मला नाही पेलवत आहे आता. मला कळतंय बाळा, पण तू सांगितल्यावर होणाऱ्या परिणामांचं ओझं आपल्याला कुणालाच पेलवणार नाही ग. आई प्लीज, हे बघ, मला तुला कळतंय का बाळा? ते अजिबात विसरले नाहीयेत आणि त्यातून पुन्हा जर तू सगळं सांगितलंस ना तर अजून प्रश्न उभे राहतील. सोबत कोण होतं? कुणाची बाईक होती? तो मुलगा कोण होता? हॅलो, अगं ऐकतेस ना मी काय सांगते ते? बाळा प्लीज समजून घे. आई अगं, पण असंही त्यांच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवायची म्हणजे त्यांना फसवण्यासारखं नाहीये का? ऐक बाळा, अशा खूप गोष्टी बायकांनी पोटातच ठेवायच्या असतात आणि त्याचं ओझं आयुष्यभर पेलायचं असतं. तू त्यांना काही सांगणार नाहीयेस, ऐकतेस ना? इतका वेळ कोणाशी बोलते? माझा फोन आहे, कळत नाही हिला.